तिसरा पाठ शाल. लेखक आहे त्याचे राग जाधव. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी या पाठामधून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर शाल हे प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना ताल ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भात सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. शाल म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ती आपण जी पांघरायला वापरतो ती शाल. तर त्या शालेचे वेगवेगळे उपयोग, जसे कोणाचा सत्कार करायचा असेल, सन्मान सत्कार, तरी शॉलचा आपण वापर करत असतो. गरजेसाठी आपण वापर करतो. जसं आपल्याला थंडीपासून बचाव करायचा असेल तर उष्णता आपल्याला मिळावी, ऊब मिळावी यासाठी पण शालीचा वापर करत असतो. सत्कारात्मक वापरतो, गरज म्हणून वापरतो. अशा अनेक ज्या बाबतीत आपण शाल वापरतो ती एक शाल वेगळी. आणि खरंच एखाद्या व्यक्तीला शाल जेव्हा मिळते म्हणजे सन्मानात्मक तो व्यक्ती असतो तेव्हा त्याला आपण शाल देऊन त्याचा सत्कार करत असतो, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. तर तो खरंच शाल आणि शालीनता म्हणजेच जे शालीमुळे मिळालेली शालीनता आहे की जो सत्कार करण्याच्या लायक आहे, शाल मिळवण्याच्या लायक आहे, घेण्याच्या लायक आहे असा जो व्यक्ती आहे, म्हणजेच ह्या सत्कार झालेल्या शालींमुळे तो शालीन व्यक्ती आहे, एक म्हणजे चांगला व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत, स्वभाव गुण आहेत, कार्यगुण आहेत चांगले, असं तो ठरत असतो. आणि म्हणून शाल आणि शालीनता ह्या दोघांचा संबंध नेमका काय ठरतो आणि कितपत दोन्ही एकमेकाशी संबंधित आहेत अशा विषयाला धरून हा राग जाधव यांनी लिहिलेला शाल हा पाठ आहे. तर समोर बघूयात. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? तर मी म्हणजे राग जाधव लेखक ते म्हणतात की मी एकदा पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्त ते त्यांच्याकडे गेले होते आणि ज्यावेळेस त्यांचं काम आटोपलं त्यावेळेस ते त्यांच्या घरून निघण्याच्या तयारीत होते, बेतात होते. आणि तेवढ्यात पु ल देशपांडे यांची पत्नी त्यांना विचारते. त्यांना असं वाटतं की एवढा नामांकित लेखक आपल्याकडे आलेला आहे तर त्यांचं आपण एक सत्कार करावं, कोणत्या निमित्ताने का असेना आपल्याकडे आलेले आहे, मग आपण त्यांना शाल द्यायची का असं त्यांच्या मनात विचार येतो. पण ते आपल्याकडे आलेत आणि म्हणून आपण त्यांना द्यावी, म्हणजे आपण त्यांना तुम्ही हो शाल द्यायची आहे, आम्हाला सत्कार करायचा आहे म्हणून त्यांना बोलवलं आहे आणि म्हणून दिलं, तर हे वेगळं. म्हणून त्यांना असं वाटतं की ते आपल्याकडे आलेत आणि आपण म्हणून देत आहोत, तर यांना काय वाटेल नेमकं, म्हणून त्यांना विचारलं पाहिजे. म्हणून त्या आधी त्यांना विचारतात, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? समोरचा परिच्छेद. मी एका पायावर हो म्हटले. म्हणजे लेखकांना तर हे आवडलंच की एक एवढा मोठा नामांकित व्यक्ती आणि त्यांच्या पत्नी आणि ते लेखक ह्या दोघांच्या हस्ते जर आपल्याला शाल मिळत आहे तर हा गौरवाचाच एक भाग त्यांना वाटला की आपला चांगला गौरव होत आहे. आणि म्हणून त्यांनी एका पायावर कसलाही विचार न करता हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. आणि त्यामुळे एक आठवण म्हणून की एवढ्या मोठ्या नामांकित व्यक्तीच्या हस्ते आपल्याला शाल मिळालेली आहे, ती एक आठवणीचा जो क्षण आहे हा क्षण कायम आपल्या लक्षात राहावा म्हणून ती आठवण जशी आपण जपून ठेवतो तशाप्रमाणे ती शाल त्याने आपल्या सुटकेसमध्ये जपून ठेवली. ती कधीच वापरली नाही, कारण खराब होऊ नये, फाटू नये, ती आपल्याला टाकून देण्याची गरज पडू नये म्हणून त्याने ती सांभाळून ठेवली. समोरचा परिच्छेद बघूयात. पुढे वाईला विश्वकोशाच्या अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोड्या प्रवाहावर होत्या. तर पुढे वाई हे गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी ते विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून त्यांची जी नेमणूक झाली होती त्या कामानिमित्त ते तिथे वाईला गेले होते. कोण? लेखक.
तर तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. मग त्यावेळेस त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था, तर गावामध्ये केव्हाही असं कोणाला ठेवायचं असेल, नामांकित व्यक्ती असेल, तर गावचा सगळ्यात मोठा म्हणजे सरपंचाचं घर आणि दुसरं म्हणजे शाळा राहायची की त्या ठिकाणी त्यांची राहण्याची सुविधा केली जायची. तर अशाप्रमाणे लेखकांची राहण्याची सुविधा त्यांच्या गावच्या शाळेमध्ये केलेली आहे. ज्या शाळेमध्ये ते त्या खोलीमध्ये राहत आहेत त्या ठिकाणी खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोडा प्रवाहावर होत्या. चिंचोडा म्हणजे निमुळता प्रवाह, जसा नदी चा प्रवाह आहे त्यात खोलगट भागाकडे जिकडे पाणी वाहत जातं असा तो पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी वाहत जाईल असा तो निमुळता जो प्रवाह तयार होतो, तशा प्रवाहावर दक्षिणेकडील जो भाग आहे खोलीचा, त्या खोलीच्या दक्षिणेकडील भागाकडे जो कृष्णा नावाची नदी आहे वाहते आहे, त्या नदीचा जो चिंचोडा प्रवाह येतो आहे, निमुळता प्रवाह, त्या प्रवाहावर ती खिडकी होती. आणि त्या दक्षिणेकडील खिडकीच्या भागात तिथे त्यांची खोली आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये एक बाई माझ्या खिडकी खालच्या घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तर एक दिवस त्यांनी बघितलं त्या खिडकीतून दक्षिणे दिशेला, त्या रूमच्या दक्षिणेकडील दिशेला जे कृष्णा नदीचा प्रवाह आहे त्या ठिकाणी त्यांना एकदा असं जाणवलं की थंडी असल्यामुळे थंडीच्या दिवसात ते लेखक तिथून बघत आहेत. तर त्यांना एक बाई त्या खिडकीच्या लागूनच तिने आपलं जे छोटं मूल आहे ते मूल एका टोपलीमध्ये ठेवलेलं आहे आणि ती मासे मारण्याचं काम करून राहिलेलं आहे. म्हणजे तिला 4 पैसे मिळावे म्हणून ती मासेमाराचा जो व्यवसाय करते आहे, मच्छा पकडून विकणे आणि 4 पैसे आले की ते आपल्या घरकामाला खर्च करेल. तर ती आपल्या उद्योगासाठी ती मासे पकडत आहे आणि तिने आपल्या मुलाला एका टोपलीमध्ये ठेवून दिलेलं आहे. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहावले नाही, लेखकांना राहावलं नाही. का बरं? ती एवढी थंडी आहे, तिने बाळाला काही झाकायला पण नव्हतं आणि तिने टोपल्यामध्ये फक्त ठेवून दिलेलं आहे आणि ती आपली व्यवसाय करता 4 पैसे कमाई करण्याकरता मासे पकडत आहे. ही गोष्ट बघून लेखकांना राहावली नाही, कारण थंडीमुळे ते बाळ कुडकुडत होतं, रडत होतं. त्यामुळे लेखकांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि म्हणून त्यांनी सुटकेसमधील पुलकित शॉल काढली आणि 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि त्या बाईला त्यांनी हाक मारली आणि खिडकीतून त्या बाईला त्यांनी 5-50च्या नोटा काढल्या आणि एक शॉल, पुलकित शॉल, जी पु ल देशपांडेंच्या हस्ते त्यांना मिळालेली शॉल होती, ती शॉल काढली आणि त्या बाईला आवाज देऊन ते तिच्याकडे त्यांनी त्या खिडकीमधून दिले. पुढे बघूयात. आणि म्हटले की त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची उब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. तर लेखकाने त्या बाईला आवाज दिला, 5-50च्या नोटा दिल्या आणि सुटकेसमधील जी पुलकित शॉल होती ती दिली आणि म्हटले की आधी त्या बाळाला शालीमध्ये गुंडाळ काढून तो थंडीमुळे कुडकुडत होता आणि रडत होता, त्यामुळे म्हणून त्यांनी आधी त्या बाळाला त्या शालीमध्ये गुंडाळ आणि मग तुला जर मासे मारायचे असेल, मासे पकडायचे असेल तर तू आपलं काम करत बैस, असं त्या बाईला सांगितलं. तर ही जी घटना आहे, ही घटना लेखकांना अजून उब देणारी, म्हणजे शॉल पांघरल्याने ती जी शॉल त्यांना मिळालेली होती एक सत्कार म्हणून, ती पांघरल्यानंतर जेवढी गरमाहट उब त्यांना शरीराला मिळणार होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उब त्यांना ह्या जो शालीच्या उबेपेक्षा अधिक उब त्यांना जाणवली जेव्हा ही कृती त्यांनी केली. की ही ज्या व्यक्तीला जी गरज आहे ती गरज तिची पूर्ण केल्यानंतर जो समाधान त्यांना लाभलं मनाला, हे समाधान त्यांना जे शरीराला मिळणारी उब होती त्या उबेपेक्षा त्यांना अधिक जास्त जाणवली.